मुंबईतल्या चांदिवली विधानसभेतील ईव्हीएमची तपासणी होणार आहे। चांदिवली विधानसभेच्या ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा आरोप आहे। 2024 मध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे चांदिवली मतदारसंघातून विजयी झाले। याच निकालाविरोधात काँग्रेस उमेदवार नसीम खान यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने ईव्हीएम तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। पहिल्यांदाच उमेदवारांच्या समोरच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी होणार आहे। त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली। मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निकाल देत ईव्हीएम तपासणी करण्याचे आदेश दिले। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, हे प्रकरण नेमकं कसं समोर आलं आणि आता सध्या हायकोर्टाचा जो निर्णय आहे ईव्हीएम तपासणीचा तो कधी आता केला जाईल? हायकोर्टाच्या तपासणीचा निर्णय जो आहे तो लागू झालेला आहे। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बोरीवली जिथे ही ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू आहे। BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी जी आहे ती ईव्हीएम मशीन बनवते। यासोबतच त्यांचे जे एक्सपर्ट्स आहेत ते इथे आलेले आहेत। नसीम खान आहेत, इतर उमेदवार जे त्यांना सुद्धा इथे बोलवण्यात आलेले आहे। आपल्यासोबत पवन कुमार पाठक आहेत, अपक्ष उमेदवार होते, त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला होता। कोर्टाच्या आदेशानंतर सरकार निवडणूक आयोगाकडून त्यांना पत्र पाठवून त्यांना इथे बोलवलंय। कशी प्रक्रिया सुरू आहे, आतमध्ये नेमकं काय चाललंय, कशी तपासणी करतायत, कसं व्हेरिफिकेशन करतायत जाणून घ्या। पण जी कसं व्हेरिफिकेशन आतमध्ये चालू आहे, कशा पद्धतीने तपासणी करतायत, प्रोसिजर काय आहे? इसमें हाई कोर्ट का जो आदेश है वो इंडिया में पहली बार ऐसा हुआ है कि वीवीपैट मशीन और ये ईवीएम मशीन की जांच के बारे में है, न कि वोट का कमी ज़्यादा के बारे में है। ईवीएम मशीन में ये जांच है कि बैटरी कैसे लगाई गई और उसमें जो उसका केबल कैसे है, कटा पटा तो नहीं है, और मशीन की टेक्निकल पोजीशन कैसी है, उसको हाईजैक किया जा सकता है सर्वर द्वारा या नहीं किया जा सकता। उसी के लिए हाई कोर्ट ने उस पर संशय जताते हुए एक आदेश दिया हुआ है कि जिसके तहत आज यहाँ फूड एंड कॉर्पोरेशन। आपने भी शिकायत की थी, आपकी शिकायत क्या थी? शिकायत AK मिश्रा जी हमारे एडवोकेट हैं, KL मिश्रा जी, तो उनके अनुसार हमारी शिकायत ये थी कि ईवीएम मशीन में जो पर्ची आती है उस पर डेट नहीं प्रिंट आता है। मैं कई बार चुनाव आयोग को उस टाइम पे भी नवंबर 2024 में भी शिकायत किया था कि इस पे डेट नहीं आता है, इसका फर्जीवाड़ा हो सकता है। फर्जीवाड़ा हो सकता है असं म्हणणं आहे, काही अडचणी येऊ शकतात किंवा काही त्याच्यामध्ये टॅम्परिंग केलं जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे। प्रक्रिया काय सुरू आहे आतमध्ये त्यांनी सांगितली। त्याच्यानुसार ईव्हीएम मशीनच्या बॅटरी कशा लावल्या होत्या, त्याचं कनेक्शन कसं होतं, ते हायजॅक केलं जाऊ शकतं का, त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी कशा होत्या, हे सगळं तपासलं जातं। आणि 20 सॅम्पलसाठी ईव्हीएम मशीन जी आहेत ते इथे आणलेत। आपण पुन्हा पवन पाठक यांच्याकडे पाहून जी आतमध्ये कोण कोण आलेलं आहे, नसीम खान आहेत, कोण कोण आहेत? हमारे साथ में है स्थानिक पूर्व मंत्री नसीम खान जी हैं, दिलीप लांडे मामा आमदार स्थानिक उनके परिजन लोग हैं, उनके प्रतिनिधि हैं, और हमारे साथ में जो कैंडिडेट हैं MIM के हैं, और हमारे जो मैं तो हिंदू महासभा पार्टी से अपक्ष उम्मीदवार था, और 10 उम्मीदवार 12 उम्मीदवार आता काँग्रेसचे सब आए उमेदवार हुए आहेत। नसीम खान यांनी आरोप केल्यानंतर हायकोर्टाने निकाल दिलेला आहे। ईव्हीएम मध्ये जो घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची या उमेदवारांसमोरच आता चाचणी होणार आहे, तपासणी होणार आहे। नेमका घोळ काय होता ते आता अर्थातच तपास केल्यानंतरच समोर येईल, ते देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। पंकज, तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।